आलो 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 आलो. अरे ये बाबानी, हे बघ कधीपासून तुझी वाट बघतात. काय तर दाखव तुझी कला. अरे बाप रे, एवढी सगळी मंडळी बसली आहेत. स्वागत करूया वा 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 वा. पांड्या उर्फ श्रीकांत उर्फ नंदू उर्फ तबलेवाले उर्फ ढोलकीपट्टू उर्फ उर्फ उर्फ. अरे उर्फ 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 साधी का लाईन तुमची सुरू? हा हा, बरं, त्याआधी आपण एक श्रद्धांजली वाहूया. आज विजया मेहता म्हणजे नाट्यकर्मी विजया मेहता ज्या आमच्या गुरु होत्या. मी त्यांच्या रंगायतन याला मी एक क्लास केलेला होता, तिथे शिक्षण घेतलेलं दादरला. तर त्या गेल्या, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली पहिली अर्पण करून मी माझ्या ॲक्टला सुरुवात करतो. चला मंडळी, आलात का तुम्ही? आलात का? कसे आहात? मग बरे आहात ना? मग हसायलाच पाहिजे. हो, तर आज मी घेऊन आलोय एक आमच्या आजीची गोष्ट. म्हणजे आमच्या लहानपणी आमची आजी आम्हाला सर्वांना घेऊन एक नाटक करायची, म्हणजे एक गोष्ट सांगायची. आणि ती गोष्ट अशी होती की त्यामध्ये सगळी वारांची माहिती. तुम्हाला माहिती आहेत का आठवड्याचे वार किती? सांगा बरं, नावं सांगा ना. अरे काय तुम्ही, चला मी सांगतो. धात्तेक तनाक धिन तात्तेक तनाक धिन तनाक धिन तात्तेक तनाक धिन तात्तेक तनाक धिन तात्तेक तनाक. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार, सोमवार मंगळवार बुधवार गुरु, सोमवार मंगळवार बुधवार गुरु, सोमवार मंगळवार बुधवार गुरु, शुक्रवार शनिवार रविवार, शुक्रवार शनिवार रविवार. असे हे आपले आठवड्याचे वार. तर एक वर्ष काय झालं, इंद्र दरबारामध्ये ह्यांची सगळ्यांची दालनं असायची. आणि त्या दालनामध्ये हे सर्व लोक आपल्या आपल्या दालनामध्ये असायचे. पण एक दिवस सगळ्यांची आतमध्ये सगळी कुजबूज चालू झाली. जो तो आपल्या रविवारला सांगायचा, तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ, तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ, तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ. असं ऐकता ऐकता इंद्र महाराज म्हणाले, हे काहीतरी गडबड दिसते. तर इंद्राने एक तातडीची सभा बोलवली. आणि ती तातडीच्या सभेमध्ये सर्व लोक आली. एका बाजूला सगळे देवगण बसलेले, एका बाजूला सगळे गुरुजन बसलेले. आणि ह्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये सगळे हे वार, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार, हे सगळे बसलेले. आणि सभेला सुरुवात झाली. अमात्य, आज आपल्या इथे अचानक बोलवलेल्या या सभेत एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या सर्व वारांमध्ये श्रेष्ठत्व कोणाचं हे जाणून घेण्यासाठी, प्रत्येक वाराला आपलं श्रेष्ठत्व सांगण्यासाठी इथे मंचावरती यावं लागेल. कबूल गुरुजी. तर सोमवार आले. सोमवार म्हणाले, नमस्कार गुरुजन, नमस्कार देवगण. तर मी आहे सोमवार. आणि सोमवार म्हटलं की जय भोलेनाथ शंकर महाराज की. आता शंकर महाराज म्हटल्यावरती जसा देवांचा तो देव, त्यामुळे त्याचं वैशिष्ट्य हे मोठं आहे. त्यामुळे त्याच्या पुढे कोणी नाही. इंद्राला बरं, पुढला कोण? मंगळवार. आता मंगळवार म्हटल्यावरती जरा थोडंसं टाईटमध्ये, काय गणपती गजानना, बरोबर ना? तर मंगळवार म्हणजे गणपती गजाननाचा वार, म्हणजे मंगळवार. अहो, पण तुम्हाला माहिती आहे का मंगळवारचं वैशिष्ट्य? अहो, त्या पेन्शनकडे या 2 महिन्यापूर्वी लग्न झाले त्यांच्या मुलाचं. म्हणजे आता काय मंगळागौरी नाचायच्या. मंगळागौरी म्हटल्यावरती सगळ्या बायका कशा अगदी नटून थट्टून, अगदी सर्व नववार साडी नेसून असं तसं करून ते सगळं
अगदी त्या माथ्याच्या अगदी ए मग तुला फुडी घालता येते का गं? ए तुला लाटण्या लाटण्या घालणं ए तुझ्याकडची लाटणी घालणं नाही 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 असं नाही तुझ्याकडची लाटण्या म्हणजे मी माझ्याकडची लाटण्या म्हणजे लाट्या बाई लाट्या नटक ही गाणी सगळी अशी येतात म्हणजे मंगळवार श्रेष्ठ. आता सगळ्यात बुचकळ्यात पडला तो बुध. आता बुध म्हटल्यावरती काय बरं बुधवारचं मंगळवार हळूच म्हणाल अरे बुधवार म्हणजे विठ्ठल 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 विठ्ठल. बघा म्हणजे पंढरपूरात आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये ज्याचा गौरव होतो ज्याचा गजर होतो तो म्हणजे विठ्ठल. तो माझ्या अधिष्ठान आहे म्हणजे मीही श्रेष्ठ आहे. कळलं का? आता राहिला गुरुवार. तर गुरुवार म्हटल्यावरती तुम्हाला गुरुवारी माहिती आहे का? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. बघा आता गुरुवार हा श्रेष्ठ आहे तर इंद्र पुचक्यात पडला. आता झाले सगळे वार. तर शुक्रवार आला. शुक्रवार म्हणाला अरे मी कशाला घाबरू अरे माझ्याकडे तर सगळी जय अंबे मात की सगळ्या देवी गण सगळ्या शुक्रवार म्हटल्यावरती सगळ्यांचा उपास आणि ह्याचा उपास त्याचा उपास त्याचा उपास त्याचा उपास आणि सगळे करतात उपास. पण शुक्रवारी पुरुष मंडळी काय करतात? आलं लक्षात? तुमच्या सगळ्या लक्षात आलेलं आहे. तर त्याच्या पुढचा आला शनिवार. जय बजरंगबली की. आता तो आला शनिवारचा. तर शनिवार म्हटल्यावरती सगळे बजरंगबली त्याला जाऊन तेल वाहणार शनी महाराजांना प्रसन्न करणार सगळं झालं. म्हणजे शनिवार पण मला की मी श्रेष्ठ. तर थोड्या सगळ्यांचं ऐकून मंचावरती आले स्वतः रविवार. आता रविवार म्हटल्यावरती काय हो असं काही नाही. पिशवी घ्या आणि बाजारात जा आणि येताना सगळं घेऊन या. तसं नाही हो. रविवार म्हणजे सूर्याचा वार. सूर्य म्हणजे रवी. तो सगळ्यांना सांगतोय अरे मी जर उगवलं नाही तर तुम्हाला कोण विचारतोय? बरोबर की नाही? म्हणजे मी जर आलोच नाही मी जर आकाशात उगवलंच नाही तुमच्या वाराकडे महत्त्व देणार कोण? म्हणजे आज सोमवार आहे का मंगळवार आहे का बुधवार आहे का गुरुवार आहे का शुक्रवार आहे का शनिवार आहे का रविवार आहे? कळलं का? तर रविवार म्हटल्यावरती पुरुष मंडळी संध्याकाळी सकाळी बायका म्हणजे घरात चमचमीत बेत आणि प्रश्नच नाही. तर अशी ही आमच्या आजीनी सांगितलेली कथा. तर ह्या कथेचा बोला सर्वांनी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार सोमवार बुधवार गुरुवार बोला सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार सोमवार मंगळवार बुधवार गुरु शुक्रवार शनिवार रविवार शुक्रवार शनिवार रविवार अशी सगळी आठवड्याची गोष्ट सांगून आम्हाला आमची आजी अशी काय खुश करायची की आम्ही त्या गाण्यातच रमून जायचो. पुन्हा आपलं गाणं सुरू सोमवार मंगळवार बुधवार गुरु सोमवार मंगळवार बुधवार गुरु सोमवार मंगळवार बुधवार गुरु सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार. लय भारी मित्रा लय भारी. याच्यानंतर मी माईक सोपवत आहे